आणि बघता बघता दिवाळी संपली. दिवे, घरातील दिवाळी डेकोर डबा बंद झाले आहे. फराळाचे पदार्थ, मिठाईचे डब्बे सुद्धा फस्त झाले आहे. फटाके सुद्धा जवळपास संपलेले आहेत. पण याचा परिणाम जो होतो तो त्या परिणामाला आपण अवॉइड करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, फटाक्यामुळे आपल्याला धूर होतो, पोल्युशन होतं. साखरीचे आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला त्रास होतो. फेस्टिवल म्हटला, सण म्हटला की जागरणं सुद्धा होतात आणि याचा सर्वाचा परिणाम आपल्या स्किनवर होतो. तेव्हा स्किन म्हणते आता बस, मला ब्रेक हवा आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रणाली, मेकअप आर्टिस्ट अँड कॉन्टेंट क्रिएटर. आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही सुद्धा दिवाळी झाल्यानंतर किंवा पार्टी झाल्यानंतर किंवा फॅमिली गेट टुगेदर झाल्यानंतर मेकअप रिमूव्ह न करता, न काढता झोपायला जाता का? पटकन कॉमेंट करा बरं का. कारण मी सुद्धा बहुतेकदा असंच करते. दिवाळी पार्टी झाली, मेकअप काढण्याचा फार कंटाळा करते आणि त्याचा परिणाम मला लगेचच दुसऱ्या दिवशी दिसतो. माझी स्किन सुपर ड्राय आहे, तरी सुद्धा माझ्या स्किनवर पिंपल्स येतात, पुरळ येतात आणि ब्रेकआउट सुद्धा जाणवतात. याचं कारण हेच रात्रीचं जागरण, सणामुळे होणारा तणाव, स्ट्रेस आणि त्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमधली कार्टिसोल लेवल वाढतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सूज येते, स्वेलिंग होते. त्यासोबतच मेकअप केल्यामुळे कन्सिलर, फाउंडेशनचे लेयर्स, चेहऱ्यावर ऑइलसुद्धा सिक्रेट होतो. त्यामुळे काय होतं, आपल्या स्किनचे पोर्स जे असतात ते ॲटोमॅटिकली बंद होतात, क्लॉक होतात. आणि त्यासोबतच दिवाळीमधला सगळ्यात खलनायक ठरणारा फटाके, त्यामुळे धूर तर होतोच, पोल्युशनसुद्धा होतो आणि हे सर्व आपल्या स्किनची प्रोटेक्टिव्ह बॅरियर लेअर डिस्ट्रॉय करतात. पण घाबरू नका, कारण मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला आफ्टर दिवाळी स्किन केअर कशी करायची, रिसेटपासून रिपेअरपर्यंत हे आपण सर्व पाहूया. त्यासोबत ते कसं करायचं आणि त्यामागचं सायन्स हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, म्हणजे तुम्हाला सुद्धा स्किनचं हे रिसेट, रिपेअर होणं, डिटॉक्स, हिलिंग आणि स्किन रिपेअर कसं करायचं हे लगेच समजेल. स्टेप नंबर 1, डबल क्लेन्झिंग. आपल्या स्किनवरचा हा स्ट्रेस कमी करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला आपली स्किन क्लीन करणं फार गरजेचं आहे. फक्त एकदा फेस वॉश पुरेसा नाही, कारण आपल्या स्किनमध्ये पोल्युशनमुळे डर्ट क्रिएट होतो. सोबतच आपली स्किन ऑइलसुद्धा सिक्रेट करते. त्यामुळे या ठिकाणी डबल क्लिन्झर हे नेहमी कामात येते. डबल क्लिन्झिंग करण्यासाठी तुम्ही क्लिन्झिंग बाम यूज करू शकता, पण हे ऑइली स्किनवाल्यांसाठी चांगलं आहे. पण माझी स्किन ड्राय असल्याकारणाने मी हे मिसलेअर वॉटर यूज करणार आहे. मिसलेअर वॉटर हे ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी अतिशय बेस्ट आहे. सोबतच ते केमिकल फ्री आहे, तरीसुद्धा ते तुमच्या स्किनवरचा डस्ट आणि मेकअप रेसिड्यूज जे असतात ते इझिली काढून टाकतो. मस्करासुद्धा इझिली रिमूव्ह करतो आणि तुमच्या स्किनला एक्स्ट्रा ड्राय करत नाही. कसं करायचं आता तुम्ही बघू शकता इथे. कॅन यू सी? हे मिसलेअर वॉटर एका कॉटन पॅडवर घ्यायचं आहे तुम्हाला पहिले. आणि सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मस्करा रिमूव्ह करायचा आहे. लॅशेसपासून सुरुवात करायची आणि त्यानंतर संपूर्ण आय क्लीन करायचं आहे, जर तुम्ही आय शॅडोज किंवा शिमर लावले असेल. त्यानंतर दुसरा कॉटन पॅड घ्यायचा आहे, त्यावर पुन्हा मिसलेअर वॉटर घ्यायचं आहे. त्याने लिप एरिया पूर्ण साफ करायचा आहे व्यवस्थितपणे, संपूर्ण लिप कलर निघाला पाहिजे. आफ्टर दॅट थर्ड पॅड घ्यायचा आहे आणि त्याने संपूर्ण चेहरा क्लीन करायचा आहे, म्हणजे कन्सिलर किंवा मेकअपचे रेसिड्यूज असतात ते इझिली या मिसलेअर वॉटरने निघून जातात. तुम्ही पाहू शकता. एकदा जर निघाले नसतील तर पुन्हा थोडंसं घेऊन ही प्रोसेस तुम्ही एकदा आणखीन रिपीट करू शकता. नाव आता आपल्याला सेकंड टाइम चेहऱ्याला क्लीन करायचं आहे. त्यासाठी मी हे सेटाफिलचं जेंटल क्लेन्झर घेणार आहे. हातावर घ्यायचं आणि संपूर्ण फेसला ते लावायचं, म्हणजे त्याने काय होईल ना, तुमच्या स्किनवर राहिलेला तेलकटपणा किंवा मेकअपचे रेसिड्यू ते सुद्धा इझिली निघून जातील. चेहरा पूर्ण क्लीन होऊन जाईल आणि त्यासोबतच तुमचे स्किन पोअर सुद्धा इझिली पूर्णपणे क्लीन होतील. ही डबल क्लेन्झिंग मेथड जी आहे, यामुळे तुमच्या स्किनचं pH सुद्धा खऱ्या अर्थानं बॅलन्स व्हायला मदत होते. नॉर्मली हेल्दी स्किनचं pH जे असतं ते 4.5 to 5.5 स्लाइटली ॲसिडिक असतं. तेव्हा आपण डबल क्लेन्झिंग करतो, त्यामुळे आपल्या स्किनची प्रोटेक्टिव्ह बॅरियर लेअर जी असते ती डिटॉक्स होऊन ॲक्टिव्हेट होण्यासाठी हे डबल क्लेन्झिंग मेथड मदत करतं. आणि त्यामुळे आपल्याला नंतर आपण जे न्यूट्रिशनल क्रीम्स किंवा मॉइश्चरायझर लावतो ते इझिली स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होतं.
स्टेप 2 आईस कॉम्प्रेस. या स्टेपमध्ये आपण स्किनला रिलॅक्स करण्यासाठी आईसचा उपयोग करतो, बर्फाचा उपयोग करतो. ऑइली स्किन असेल तर तुम्ही एक्सफोलिएटर वापरू शकता. आईस इज द बेस्ट, कारण मी एक्सफोलिएटर मोस्टली अवॉइड करते. आपली स्किन ऑलरेडी फेस्टिवलच्या या सगळ्या त्रासामुळे, पोल्युशनमुळे, रात्रीच्या जागरणामुळे, फराळामुळे, साखरेचं किंवा तेलकट पदार्थ खाण्यामुळे आपली स्किन ऑलरेडी चिडचिडी झालेली असते, डिस्टर्ब झालेली आहे आणि सोबतच आपल्या स्किनवर रेडनेससुद्धा आहे. तर त्याला कमी करण्यासाठी आपण ही आईस कॉम्प्रेस मेथड यूज करणार आहे. याचा अर्थ हा नाही की आईसच्या वॉटरमध्ये तुम्हाला फेस डीप करायचं आहे, असं नाही. तर कसं करायचं आता आपण पाहूया. कॉटनचा रुमाल घ्यायचा, त्यावरती 2-3 आईस क्यूब टाकायचे आणि तुमच्या संपूर्ण फेसवर हळूहळू ते जेंटली डॅब डॅब करायचे. प्रेस करत संपूर्ण चेहऱ्यावर ते फिरवायचा तो बर्फ. 5-1 मिनटं फिरवायचा, थोडा वेळ थांबायचं, 5-10 मिनटं, आणि पुन्हा ही प्रोसेस रिपीट करायची. यामुळे काय होणार तर सर्वात पहिले तुमच्या स्किनची चिडचिड शांत होणार. स्किनवर जर सूज असेल तर ती सुद्धा कॉम्प्रेस होणार, कमी होणार. स्किनवर जर रेडनेस असेल तर तो सुद्धा कमी होण्यास मदत होणार. एका प्रकारे स्किनला जी चिडचिडी झालेली स्किन आहे त्याला आपण या प्रोसेसनी, या टेक्निकनी शांत करायचा प्रयत्न करतोय, कूल डाऊन करायचा, काम करायचा प्रयत्न करतो. आणि इथूनच तुमच्या स्किनला हिलिंग प्रोसेस स्टार्ट होते आहे. जेव्हा स्किन शांत व्हायला लागते तर ती हळूहळू रिपेअर मोडमध्ये जायला सुरुवात करते. स्टेप नंबर 3 कामिंग टोनर. आईस कॉम्प्रेस या टेक्निकनंतर आपण आपल्याला आपल्या स्किनला आणखीन थोडं काम करायचं आहे, शांत करायचं आहे. त्यासाठी अल्कोहोल फ्री असणारे टोनर यूज करू शकतो. टेक्निकमुळे किंवा या स्टेपमुळे आपली स्किन हायड्रेशन, मॉइश्चराइज या स्टेपसाठी पूर्णपणे तयार होईल आणि हिलिंग प्रोसेस स्टार्ट होईल. तर काय करायचं आहे, मोस्टली अल्कोहोल फ्री असणारं टोनर्स यूज करायचे आहे. तुम्ही एक तर कुकंबर, ॲलोवेरा किंवा हॅलोरोनिक ॲसिड कंटेंट असणारे टोनर यूज करू शकता. मी मोस्टली हे डाबरचं गुलाबरी रोज वॉटर यूज करते, कारण माझी स्किन ड्राय आहे. पाणी आणि ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होतं आणि हायड्रेशनसुद्धा स्किनला मिळतं. आपला मुद्दा एकच आहे की आपली चिडचिडी किंवा इरिटेटेड जी स्किन आहे तिला शांत करायचं आणि पुढच्या स्टेपसाठी तिला तयार करायचं. स्टेप नंबर 4 हिलिंग स्टेप. जर मागच्या सर्व स्टेप्स फॉलो करून सुद्धा तुमची स्किन जर जळजळ करत असेल, चिडचिडी झाली असेल, तेव्हा तुम्ही हे कॅलामाइन लोशन यूज करू शकता. दिवाळीनंतरच्या जळजळ करणाऱ्या, चिडचिड करणाऱ्या, रेडनेस असणाऱ्या स्किनला शांत करण्यासाठी कॅलामाइन लोशन हे फार बेस्ट आहे. हे तुमच्या स्किनचं प्रोटेक्टिव्ह बॅरियरला सपोर्ट तर करतंच, त्यासोबत तुमच्या स्किनला एक कामिंग, स्मूथिंग इफेक्टसुद्धा देतं. आणि जर तुम्हाला असं काय फटाकामुळे होणारी जखम झाली असेल किंवा ती जखम ओपन असेल किंवा भाजलं असेल तर अशा ठिकाणी हे कॅलामाइन लोशन लावायचं नाही. स्टेप नंबर 5 मॉइश्चरायझर अँड रिपेअर. ओके, रात्रीच्या जागरणामुळे आणि फेस्टिवलच्या स्ट्रेसमुळे आपली स्किन मोस्ट ऑफ द टाईम डिहायड्रेटेड होते. आपण मागच्या स्टेपमध्ये स्किनला कसं डिटॉक्स करून त्याला हील करायचं हे पाहिलं. आता पुढच्या स्टेप्समध्ये आपण स्किनला रिपेअर कसं करायचं हे पाहूया. तर त्यासाठी आपल्याला स्किनला हायड्रेशन आणि मॉइश्चराइज करणारे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरणं, सिरम्स वापरणं फार गरजेचं आहे. काय होतं, हे इन्ग्रेडियंट्स तुमची स्किनची प्रोटेक्टिव्ह बॅरियर लेअरला रिपेअर करतात, रिसेट करतात. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार यापैकी कुठला पण प्रोडक्ट वापरू शकता, पण त्यात हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असणं फार इम्पॉर्टंट आहे. तर यातला पहिला इन्ग्रेडियंट आहे, आपण आता पाहू शकतो इथे, हॅलोरोनिक ॲसिड. डिहायड्रेटेड स्किनला रिपेअर करण्याचा सर्वात पहिला इन्ग्रेडियंट्स म्हणजे हॅलोरोनिक ॲसिड, जो एखाद्या हिरोसारखं काम करतो. तुमच्या स्किनला हायड्रेशन देतो, तुमच्या स्किनमधलं पाणी, वॉटर खेचून ठेवतो आणि स्किनला मॉइश्चराइज करतो आणि चमकदार करतो. त्यासोबतच ते तुमच्या स्किनवरचं फाईन लाईन्स आणि व्रिंकल्सला सुद्धा कमी करायचं, मिनिमाइज करायचं काम करतो. फॉर एक्झाम्पल, यापैकी कुठला पण एक यूज करू शकता. फर्स्ट आहे लॉरेल पॅरिस डिविटा लिफ्ट 1.5 हॅलोरोनिक ॲसिड सिरम आणि सेकंड आहे द ऑर्डिनरी हॅलोरोनिक ॲसिड 2% प्लस B5. यासारखे तुम्ही सिरम्स ॲज अ हॅलोरोनिक ॲसिड म्हणून यूज करू शकता फॉर रिपेअर युअर स्किन.
दुसरा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे विटॅमिन सी. विटॅमिन सी हा एक अँटीऑक्सिडंट आहे. दिवाळीनंतर तुमच्या स्किनवर जो फटाक्यांचा, साखरेचा, तेलकट पदार्थांचा किंवा ऑइल सिक्रेशन झाल्यामुळे जो एक्स्ट्रा ऑइलचा भडीमार होतो आणि त्यामुळे तुमच्या स्किनमध्ये फ्री रॅडिकल्स क्रिएट होतात, तर हा विटॅमिन सी पुन्हा तुमच्या एखाद्या बॉडीगार्डसारखा या फ्री रॅडिकल्सला इनॲक्टिव्ह करून टाकतो. त्याला पूर्णतः नष्ट करायचा, खतम करायचा किंवा डिस्ट्रॉय करायचं काम हे विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट करतात आणि त्यामुळे तुमची स्किन प्रोटेक्टिव्ह बॅरियर लेअर ही ॲक्टिवेट होते आणि तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होते. तर मोस्टली विटॅमिन सी हे रात्री झोपायच्या पूर्वी अप्लाय करणं चांगलं आहे, त्यांनी त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. तर तुम्ही इथे बघू शकता मिनिमलिस्टिक 5% विटॅमिन सी सिरम किंवा प्लमचं 10% विटॅमिन सी सिरम या दोनपैकी कुठलं पण एक सिरम. नियासिनामाइड विटॅमिन B3. नियासिनामाइड सुद्धा एक अँटीऑक्सिडंट आहे, तो एक मल्टीटास्कर आहे. तो तुमच्या स्किनला ड्राय न होऊ देता तुमच्या ऑइल सिक्रेशन कमी करतं, तुमची रेडनेस होत असेल किंवा जळजळ होत असेल ते सुद्धा कमी करतं. त्यासोबतच स्किनला मॉइश्चराईज करतं आणि तुमच्या स्किन प्रोटेक्टिव्ह बॅरियर लेअरला प्रोटेक्ट करतं, तुमच्या स्किनला प्रोटेक्शन देतो. त्यापैकी कुठला पण एक तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल द ऑर्डिनरीचा नियासिनामाइड 10% प्लस 1% झिंक. दुसरा आहे सुगंधा 5% नियासिनामाइड सिरम. यापैकी कुठला पण एक तुम्ही यूज करू शकता. तुमच्या मॉइश्चरायझर अँड रिपेअर या स्टेप मध्ये हायलोरोनिक ऍसिड, विटॅमिन सी आणि नियासिनामाइड एका खऱ्या अर्थाने तुमच्या स्किनला रिपेअर करायचं काम करतात. स्टेप नंबर 6 प्रोटेक्टिव्ह लेअर क्रिएट करणे. आपल्या स्किनला रिपेअर करण्यासाठी सर्व ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स अप्लाय केलेले आहे, पण आता वेळ आहे अशा काही ऍक्टिव्ह क्रीम्सची किंवा मॉइश्चरायझरची की जो तुमच्या या सुपर ॲक्टिव्ह सिरम्सला लॉक करेल आणि सोबतच प्रोटेक्ट सुद्धा करेल. त्यासोबतच तुमच्या स्किनला हायड्रेट पण करेल आणि तुमच्या स्किनला रिस्टोअर अँड रिपेअर करायचं पण काम करेल. तो म्हणजे सिरामाइड्स. म्हणजेच एखाद्या भेग पडलेल्या भिंतीला सिमेंटनी पॅक करण्यासारखं. हो, सिरामाइड्स असंच काम आपल्या स्किनवर करतं. तर हे तुमच्या स्किनवरचं रेडनेस सुद्धा कमी करतं. त्यासोबत तुमच्या स्किनचं जळजळ जर होत असेल, इरिटेशन जर होत असेल ते सुद्धा कमी करतं आणि तुम्ही जे आधी ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट सिरम्स लावले आहेत त्याला लॉक करायचं, त्याचं ॲब्झॉर्प्शन वाढवायचं काम सुद्धा सिरामाइड्स करतं आणि त्यासोबतच तुमच्या स्किनवर एक थिक प्रोटेक्टिव्ह लेअर सुद्धा क्रिएट करतं. तर याचं एक्झाम्पल्स आहे तुम्ही पिलिग्रिमचं सिरामाइड बॅरियर रिपेअर, हे सेरावेचं मॉइश्चरायझर. या दोनपैकी कुठलं पण एक तुम्ही यूज करू शकता. बोनस पॉइंट, तुम्ही स्किनला कसं रिपेअर केलं आहे, रिस्टोअर केलेलं आहे, त्यासाठी तुम्ही काय लावलं, किती प्रमाणात लावलं, हे जेवढं इम्पॉर्टंट आहे त्यासोबतच तुम्ही काय खाता हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुमचं डाएट आणि तुमचं वॉटर इनटेक हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून 8 ग्लास पाणी रेकमेंडेड आहे. एखाद दुसरा ग्लास जास्त पिला तरी चालेल. त्यासोबतच स्किनला टवटवीत ठेवण्यासाठी तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता, फ्रूट्स खाऊ शकता ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ते बॉडीला तुमच्या स्किनला लगेचच हील करतात. त्यासोबतच तुम्ही नारळाचं पाणी पण पिऊ शकता. ग्रीन टी जर पिली तर तिथं फारच उत्तम आहे. या सर्वांसोबतच साखरेचं प्रमाण कमी करा, तळलेले पदार्थ कमी खा. इन शॉर्ट, तुमच्या आहारामध्ये प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंटचा इनटेक वाढवा, ज्यामुळे तुमची स्किन हेल्दी राहील. त्यासोबतच शेवटचा पॉईंट म्हणजे छान पुरेशी झोप घ्या, जागरण करू नका. याचं मुख्य कारण हे जे आहे, तुमची पुरेशी झोप तुमच्या आधीच्या सर्व स्टेप्स ज्या आपण केलेले आहेत त्याला हेल्प करेल. कारण आपली बॉडी जी तिच्या वेळेला झोपेमध्ये रिपेअर मोडमध्ये जाते, त्यामुळे त्याचं जे आपण क्रीम्स लावलाय, सिरम्स लावलाय, त्याचं ॲब्सॉर्प्शन आपल्या स्किनमध्ये चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. मिनिमम 7 to 8 आवर्स झोप रेकमेंडेड आहे. तर हे आहे माझं दिवाळीनंतरचं तुमच्या स्किनचं रिसेट अँड रिपेअर करण्यासाठी संपूर्ण टिप्स, ट्रिक्स अँड हॅक्स. अगदी इझी रिपेअरिंग आणि पूर्णपणे असरदार. आणि दिवाळीनंतर तुमच्या स्किनची सर्वात मोठी समस्या कोणती पण असू द्या, त्याचं उत्तर व्हिडिओतून नक्कीच मिळालं असेल. तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा की तुमची दिवाळीची स्किन केअर समस्या कुठली. आणि हो, माझं ई बुक द बिगिनर गाईड
टू बिकमिंग अ प्रो मेकअप आर्टिस्ट, जे मेकअप्स लवर्ससाठी अगदी फ्री डाउनलोड अवेलेबल आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पटकन डाउनलोड करा आणि तुमच्या मेकअप जर्नीची सुरुवात करा. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या दिवाळीमध्ये थकलेल्या मित्रांना, फ्रेंड्सला, फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करा. अशाच रिअल स्किन केअर आणि मेकअप टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय.